हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज सोमवार आणि आपला विषय आहे की आपण जे चिंतन करीत आहोत, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया। आनंदाने जीवन जगणं सहज आहे, पण ते सहजपणे आपल्याला आनंद जीवन जगता येत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आता हे सहजपणे का सहजपणे हे जीवन आपल्याला का आनंदाने जगता येत नाही, ह्याचं जर आपण चिंतन केलं तर त्याला सगळीकडे एकच उत्तर येईल की मी करता हा भाव आपल्याकडे जो दृढ असतो आणि त्या कर्तेपणाच्या भावातून आपल्याला सगळ्या गोष्टी मनासारख्याच झाल्या पाहिजे आग्रह असतो, किंवा आपण जे करतो त्याचं फळ आपण इच्छा धरतो त्याप्रमाणेच मिळालं पाहिजे हा आग्रह असतो। हा आग्रह असल्यामुळे तिथे काही प्रत्येक वेळेला चांगल्या फळाची आसक्ती असे आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यातूनच माणसाला आनंदाने जीवन जगता येत नाही, किंबहुना त्याला त्याच्या वाटेला निराशा येते, दुःख येतं, चिडचिड येते। हे सगळं जे आपण पाहतो म्हणजे आनंदाच्या विरोधातल्या गोष्टी आपल्याकडे प्राप्त होतात, त्याला कारण म्हणजे आपणच। आपला जो हा कर्तेपणाचा भाव आहे आपल्याकडे, की एक कर्तेपण आहे, मी करता हा जो भाव आहे ना, त्या भावातून आपल्या वाट्याला अनिष्ट परिस्थिती येते, तेव्हा अधिक दुःख होतं। आणि आपल्या वाट्याला चांगली परिस्थिती आली तर तिथे मोठेपणाचा भाव निर्माण होतो, दोन्ही बाजू तिथे आपण कोणतरी मोठे आहोत असा भाव वाटतो। आणि म्हणून कर्तेपण घालवणं किंवा कर्तेपणाच्या ठिकाणी हे सगळं कार्य परमेश्वरी शक्तीमुळे चाललंय हा भाव धरणं, हे जर जमलं तर माणूस सतत सहजानंदात जीवन जगू शकतो। महत्वाचा बोध लक्षात ठेवायचा। आणि म्हणून एका संत कवीने सुद्धा म्हटलेलं आहे की जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले। हे स्पष्ट सांगितलंय की जे जे केलं, जे जे करतोयस, की जे जे करणार आहेस तिन्ही काळ, पुढे भूतकाळाचं चिंतन करतोयस, मी असं केलं तसं केलं, आता मी असं करतो तसं करतो, की मी उद्या असं करेन तसं करेन, हे जे मी 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 आहे ते कर्तेपणाचा भाव आहे। मग ते त्याने सावध केलं की जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले। हे स्वतःला सांग, हे मी नाही करता, मी करता म्हटल्यामुळे फळाचा आग्रह येतो आणि त्याच्यातूनच तो आग्रहाप्रमाणे काही गोष्टी मिळत नाहीत, तर माणूस कष्टी होतो, दुःखी होतो। म्हणून जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले। मग काय करायचं? स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच हे चाले, की प्रभूची सत्ता आहे। ही सत्ता आपल्याला अनुभवता येत नाही, म्हणून तुझा गोंधळ असतो। आपल्या वाटतं मी करतो, मी केलं म्हणून असं झालं, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, असे बऱ्याच वेळेला लोक सांगत असतात। पण हे सगळं प्रभू सत्तेने चाललेलं आहे, प्रभूची सत्ता आहे। कारण ही प्रभू सत्ता जोपर्यंत लक्षात येत नाही ना, तोपर्यंत कर्तेपणा
आपल्याला बाजूला ठेवता येत नाही. कर्तेपणाशिवाय आपण कसं जीवन जगायचं हे आपल्याला कळत नाही. पण हे जे संत कवीने जे हे सांगितलं ना, हा बहुत खूप महत्वाचा आहे की आनंदाने राहण्यासाठी काय केलं पाहिजे. एका बाजूने जीवन जगत असताना, प्रपंच करत असताना आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं जर कर्तेपण नसेल तर. पण कर्तेपण आणि त्या कर्तेपणामध्ये फळाचा बद्दल हवे पण, ह्या दोन्ही गोष्टी माणसाला दुःख देण्यास कारणीभूत ठरतात. हा पहिला लक्षात ठेवायचा. जे जे केले करशील करीतोसी म्हणेन मी केले, स्मरण असो दिन रजनी प्रभू सत्तेनेच हे चाले. सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहतसे, जलवर्षे भूदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जायसे. ही प्रभूची सत्ता कशी चालली तर सरस वर्णनच केलं आहे की आपल्याला ते पाहता येत नाही की सत्तेनेच दयाच्या उगवे मार्तंड. सूर्य उगवतो कोणामुळे? आपण उगवतो की आपल्यासाठी तो स्वतः उगतो? नाही. त्याला उगव म्हणजे सूर्याचं उदय किंवा उगवणं आणि मावळणं, ह्या मागे जे विशिष्ट नियम आहेत, ते नियम म्हणजे त्याची सत्ता आहे. जर निसर्ग आपण म्हणतो शास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून म्हटलं तर हे विशिष्ट नियमाने सगळं चाललेलं आहे. पण हे विशिष्ट नियमाने चाललंय तीच सत्ता आहे. म्हणून सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड, म्हणजे सूर्य उगवतो, वायू वाहत असे, वायू वाहतो म्हणजे वारा, हवेमध्ये आंदोलन निर्माण होतं आणि तिथे वारा निर्माण होतो. कोणामुळे? त्याची सत्ता आहे. तिथे काही विशिष्ट नियम कार्य झाले की वारा वाहायला लागतो. म्हणून सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहत असे. एवढंच नाही, जलवर्षे भूदेही, की पाऊस पडतोय आणि त्या पाऊस पडतोय त्याचबरोबर धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे, की त्याच्यातून धान्य उगवतं, फळं मिळतात, वृक्ष प्रगट होतात की उगवले जातात. बीज एका बीजापोटी तरुवर कोटी असं जे आपण म्हणतो तो एक. ही सगळी प्रभूची सत्ता आहे, हा बोध आपल्याला धरता आला पाहिजे. आपल्याला ते धरता येत नाही. मी करता हा भाव इतका सहज आपल्याकडे आहे आणि त्या सहजपणामुळे आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. तिथे सहज काय झालं पाहिजे? ही प्रभूची सत्ता आहे हा भाव निर्माण झाला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून सत्तेने प्रभू सत्ता कशी आहे? सूर्य उगवतो, प्रभूची सत्ता आहे. वायू वाहतो म्हणजे वारा वाहतोय तर प्रभूची सत्ता आहे. पाऊस पडतोय, जमिनीवर पाऊस पडतोय तर त्या पाऊस पडतोय ही प्रभूची सत्ता आहे. एका दिवशी एका वर्षात पाऊस कमी पडला तर काय हाल होतात. मुंबईच्या लोकांना शेतीचा काय काळजी नाही, पण त्यांचे तलाव भरले नाही तर काळजी वाटते ना, की म्हणा तर बाबा हे 25% कट, 50% कट, मग मात्र तुमचं पाणी पळतं. म्हणून इथे प्रथम लक्षात ठेवायचं, देवा तुझ्यामुळे मला मिळतंय हा बोध तिथे असला पाहिजे. तुझ्यामुळे हे सगळं जीवन चाललंय. लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे, त्याच्यासाठी खूप काही करायला लागतं नाही. तिथे कृतज्ञतेने त्यात जी ही ईश्वरी शक्ती आहे, देव नाही दिसला तरी तो आहे. तो आहे कशावरून? हे सगळं चाललंय म्हणून तो आहे. खूप काही त्याचा शोध घ्यायला पाहिजे का? नाही. सहज चाललेला आहे. हे जे जे चाललेलं आहे त्या ईश्वराची सत्ता आहे म्हणून चाललेलं आहे. म्हणजे हा नुसता बोध घेतला तरी आपल्या लक्षात येईल की हे सगळं ईश्वरी कार्य आहे. हे सगळं वैश्विक जीवन सुद्धा ईश्वराचं कार्य आहे, आपलं व्यक्तिगत जीवन सुद्धा ईश्वराचं कार्य आहे. पण तो बोध घेण्यासाठी आधी त्यांनी संत करून सगळं उदाहरणच दिली की सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहतसे, जलवर्षे भूदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे. त्याच्यामुळे वृक्ष उगवतायत, फळं मिळतायत, हे त्यावेळेस तिथे प्रभूची सत्ता हे स्मरण धर. म्हणून ही जे स्मरण धरता आलं पाहिजे की सत्तेने त्याच्या उगवे मार्तंड वायू वाहत असे, जलवर्षे भूदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जायचे.
पुढे ना, खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे, सुटला सगड्या रे भरजित बी पेरितान कधी उगवे. भाजलेलं बी उगवलं जात नाही, हा नियम आहे. भाजलं गेलं बी की त्याचं जीवनतत्व तिथून उगवणं, एका बीजापोटी तरवरकोटी जे म्हणतो त्या बीजापोटीचा जो अंकुर फुटायला पाहिजे तो अंकुर फुटू शकत नाही. पण म्हणजे काय सांगितलं त्याने की खावे म्हणजे खाताना, प्यावे पिताना, ल्यावे कपडे घालताना, खावे प्यावे लावे हे करत असताना कोण करतं, कोणामुळे होतं. आता खातोच म्हणजे आपण मी खातो, आता मी खातो म्हणजे तो तोंड हलतं, ते तोंड हलताना ती जी रचना आहे, दाताची रचना, जबड्याची रचना, जिभेमध्ये चवीची रचना आहे, चव, हे आवडतं ते आवडतं असं जे करतो ना, खाताना आपण चवीने खातो ना. बेचव असेल तर खाल का, नाही थुकून टाकतो आपण, पर्याय चव नाही असं म्हणतो ना आपण. म्हणजे खावे खातानाही हे सगळं रचना आहे, त्यामुळे खाल्लं जातं. एक लक्षात ठेव, एका बाजूने. दुसरा म्हणजे जे खायचं आहे ते तुला मिळतं कोणामुळे, त्या ईश्वरी सत्तेमुळे. लक्षात घ्या, ही जर फळं खायला मिळत आहेत किंवा अनेक विविध पदार्थ बनवतात, त्याच्यासाठी जे कच्चं मटेरियल आहे ते त्या प्रभू सत्तेनेच प्राप्त होत आहे. बाहेरून कुठून तू आणतोस, तू कुठे काय करतोयस. हे सगळं जे आता आपण म्हणतो जेवण बनवतोय, हे करतोय सगळं, पण त्यासाठी भाज्या, त्यासाठी मिरच्या, त्यासाठी लिंबू, त्यासाठी कोथिंबीर, त्यासाठी आणखीन मसाले, ही निर्मिती कोणाची आहे, तुझी? मी करता म्हणणाऱ्याची आहे का? नाही, ही ईश्वराची निर्मिती आहे. म्हणून त्याच्या सत्तेने, म्हणून खावे प्यावे, प्यावे म्हणजे पाणी प्यावे. लक्षात घ्या, पाणी प्यायला मिळणं ही सुद्धा प्रभूची सत्ता आहे. पाणीच नाही तर पिणार काय तू, बरोबर? बरं, पिण्यासाठी पिऊ शकतो, गिळू शकतो. आता गिळू शकतो ही त्याची सत्ता आहे. आता गिळता कशी येईल, जी रचना आहे घशाची गिळण्यासाठी ती त्या प्रभू सत्तेने झाली. म्हणून खावे प्यावे लावे. हातच वर उठले नसते तर शर्ट कसा घालणार, हात असे स्ट्रेट असते तर कसं काय केलं असतंस, कपडे कसे घातले असते. ही सगळी रचना, शरीराची रचना, ही सगळं त्या प्रभूची सत्ता आहे. खाऊ शकतोस, पिऊ शकतोस, कपडे घालू शकतो. म्हणून हे सगळं सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. म्हणजे हे सगळं प्रभूच्या सत्तेने झालं. जमा खर्च म्हणजे काय, हे प्रभूची सत्ता आहे, त्याच्यामुळे हे सगळं खाणं पिणं, कपडे घालणं, काही निर्णय, कपडे आपल्याला मिळणं, हे कपडे सुद्धा निर्मिती कुठून आहे, ते ही सगळ्या प्रभूच्या सत्तेने. म्हणजे विशिष्ट नियमाने ते धागे निर्माण होतात, त्याच्यातून ते कपडे निर्माण होतात. हे सगळं जे आपण पाहतो ही प्रभूची सत्ता आहे, म्हणून आहे. म्हणून प्रभूच्या सत्तेने हे सगळं चाललेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मी करता मी नच करता, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून हा जो संतांचा अभंग आहे ना, त्या माणसाला जर जीवनात समाधानाने जर जीवन जगायचं असेल ना, तर त्यांनी जे सांगितलं ते पक्क लक्षात ठेवता आलं पाहिजे. प्रत्येक माणूस इथेच विसरतो. अगदी साधनेचा अभ्यास करणारे सत्साधक जोपर्यंत स्मरणामध्ये परिपक्वता येत नाही तोपर्यंत मी करता त्यांच्या पाठीमागे लागलेलाच असतो. किंबहुना तिथे सतत मी करतेपणातूनच आपण सगळं काही करत असतो. फक्त ज्या संतांना हे कळलेलं आहे, आकळलेलं आहे, ते मात्र करतेपणाचा भाव नसतो. म्हणून हे करतेपणाचा भाव गेला तर तू आनंदात राहशील. करतेपणाच्या भावामुळेच तू दुःखी आहे. तिथे मी करतेपणा आलं तर मी पण आलं की अहंकार येतो. सगळ्या गोष्टी ते एका पाठोपाठ येत असतात आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टी ह्या दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे, सुटला सगड्या रे भरजित बी पेरिता न कधी. म्हणजे जर तू ह्या स्मरणावर राहशील तर मी करता ह्या भावातून कर्माचं अनिष्ट फळ आपल्या वाट्याला येतं. त्याऐवजी
ईश्वर करता आहे किंवा ईश्वराच्या सत्तेने चाललेलं आहे, त्यामुळे हे सगळं होतं. ह्या भावात राशील तर तुला त्या कर्माचं अनिष्ट फळ येणार नाही. जसं भाजलेलं बी उगवलं जात नाही, तसं ईश्वरच आहे की ईश्वराचंच कार्य चाललेलं आहे. ह्या भावात जेव्हा जीवन जगलं जातं तेव्हा त्याचं अनिष्ट फळ साधकाला प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे किती मोठं चिंतन आहे. लक्षात घ्या की आपल्याला अमुक एक हवंच अमुक एक नकोच असं जे आपण समजत असतो ते आपण जे करतो तेच देवाजवळ मागतो असं म्हटलं जातं. म्हणजे करतो म्हणजे काय, आपण जे करतो त्याचा परिणाम आपल्याला वाटायला येतो. म्हणून इथे सतत लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायला पण सोपं उदाहरण आहे. सूर्य उगवतोय कोणाच्या सत्तेने? प्रभूच्या सत्तेने. माणूस जन्माला येतो कोणामुळे? म्हणजे आपण जन्माला कोणामुळे? प्रभूच्या सत्तेने जन्माला आलो. आपलं काय करतो तो? मी जन्माला आलो असं आपण म्हणतो, पण जन्माला तर कळतं मी की तू? काहीच कळत नव्हतं. खाणं पिण्याची पण माहिती नव्हती तुला. आईचं दूध हेच तुझं अन्न होतं, पण ते पण प्रभू सत्तेमुळे तुला ते प्राप्त होत आहे. लक्षात ठेव. म्हणजे हे किती महत्वाची गोष्ट असते, पण आपण तिथे लक्ष देत नाही. म्हणून सतत चिंतन ठेवायचं असतं. चिंतन काय? सगळं प्रभू सत्तेने चाललेलं आहे आणि प्रभूची सत्ता सर्वत्र आहे हे लक्षात. म्हणजे ईश्वरच सर्वत्र आहे आणि ईश्वरच करताय. म्हणून सगळं काही करत असताना हे तुझी सत्ता आहे, तुझ्यामुळे होत आहे, हे जेव्हा आपल्याकडे स्मरणात राहील तेव्हा तिथे कृतज्ञता प्रगट होते, प्रेम प्रगट होतं, आपलेपणा प्रगट होतो. पण ते नसेल तर वृक्षपणा येतो जीवनाला. म्हणून खावे प्यावे ल्यावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे, सुटलास गड्या रे भरचित बी पेरिता न कधी उगवे, रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिवविल, नित्य हरीसी स्मरता माया काय करील फोल जंजाळ. किती सुंदर झालंय की हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा कसं होतं? रज्जूचे स्मरण. जर रज्जू म्हणजे दोरखंड आपल्या घरामध्ये पडलेला आहे, असा संध्याकाळची वेळ आहे आणि ते स्पष्ट दिसत नाही, तर दोरखंड बघून एखाद्याला भीती काय वाटतं? साप आहे तो. म्हणून रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिविल. जर तिथे दोरखंड तो पडलेला आहे हे ज्याच्या स्मरणात आहे तो म्हणणार नाही अरे तिथे साप आहे. ना त्याच्या स्मरणात नसेल दोरखंड आणि सकाळी बघितलाय, पण रात्री येताना असं लांब लचकाय तिथे सारे बापरे साप आहे साप आहे साप आहे करतो, कारण त्याला ते स्पष्ट दिसत नसतं. पण ज्याला माहिती आपण सकाळी दोरखंड तिथे ठेवलेला होता किंवा मुलाने काहीतरी इकडे खेळताना लांब केला असेल म्हणून तो सर्पाचा भास होतो आणि तिची भीती वाटते. पण जर एकदा ते दोरखंडच आहे कळला तर तिची भीती काय होणार? लक्षात घ्या, भीती. म्हणून ही जी माणसाला जी भीती निर्माण होते ते सुद्धा कर्तेपणाच्या भावामुळे होते. लक्षात घ्या की मी करता आणि माझ्या मनासारखं नाही झालं तर माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की माझं कसं होईल. आणि त्यामुळे इथे हा जो बोध आहे तो इतका पक्का लक्षात ठेवता आला पाहिजे की आहे ते सगळं देवाचं आहे. सोप्या भाषेत सर्व देवाचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून हे चैतन्य स्वरूपाचं असल्यामुळे सतत हे ईश्वराचं स्मरण जर आपल्याला, ईश्वराचं स्मरण म्हणजे काय? तुझ्या सत्तेने सगळं चाललेलं आहे, हे देवा तुझ्या सत्तेने चाललंय हे स्मरण सतत असू द्या. आणि एवढं साधं स्मरणच देवाची भक्ती असते. लक्षात ठेवा, नुसतं त्या स्मरणात राहिल्यामुळे. म्हणून रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय भिवविल, नित्य हरीसी स्मरता माया काय करील फोल जंजाळ. नित्य हरीचं स्मरण होणं म्हणजे देवाचं स्मरण. पण देवाचं स्मरण काय? सर्व जे कार्य झालंय ते त्याच्यामुळे चाललेलं आहे. आपलं जीवन दिव्य शक्तीमुळे म्हणजे देवामुळे चाललेलं आहे, ईश्वरी शक्तीमुळे चाललं आहे. हे सगळं प्रभू सत्तेने चाललंय हे सतत स्मरण पाहिजे. म्हणून रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास, सर्पाचा भास येणारच नाही एकदम माहिती आहे,
तसं नित्य हरिसी स्मरता माया काय करील फोडले, मायेचा काय प्रभाव पडणार आपल्याला? मग मायेचा प्रभाव नाही तर सुखदुःखीचा प्रभावच नाही, आनंदाने जीवन जगता येतं, कळलं नाही. म्हणून हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं जीवन आपलं प्रभू सत्तेनेच चाललेलं आहे. ते पुढे सांगतात, मी नच करता ऐसे भावे ते कर्म कर्म संन्यास. मी नच करता म्हणजे मी करताना हे जर तुला लक्षात काय होईल की जे तू कर्म करतोस ते निष्काम कर्म होतं. लक्षात घ्या, मी नच करता ऐसे भावे ते कर्म कर्म संन्यास. आणि तिन्ही लोकांमध्ये जरी तू सगळं फिरलास तरी तुला त्या कसल्याही गोष्टीची ददात होणार नाही, कसलाही त्रास होणार नाही. मी नच करता ऐसे भावे ते कर्म कर्म संन्यास. त्रैलोक्य जाणिताही साधे नैष्कर्म्य बाधना त्यास. म्हणजे करण्यातून जी भीती, दुःख, निराशा या सगळ्या भावना ज्या एखाद्या मिळतात त्यावेळी ती आपल्याला बाधा आहे, कर्माची बाधा. कर्माची बाधा म्हणजे मी कर्तेपणातून जे जे मी करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून आपल्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर असं कसं होतं, म्हणून ती एक परिणामाच्या रूपाने आपल्याला एक आत्मविश्वास माणसाचा निघून जातो कधी, की त्याला सगळं धड कार्य होत नाही आणि त्याच्यातून दुःखी होतं. म्हणून दुःख हे फळाच्या अपेक्षित केलेल्या कर्मामुळे होतं, फळाच्या आसक्तीमुळे. अपेक्षित म्हणण्याच्या आग्रहात. म्हणून माणूस सुखीदुःखी कशाकडे बघून होतो, तो फळाकडे बघून सुखीदुःखी होतो. कर्म चुकते ते त्याचं लक्ष नसतं, पण फळ चुकीचं मिळालं की फळ मनाचं काही मिळत नाही म्हणून तो दुःखी असतो. लक्षात आलं की दुःखी होतो त्याचा अर्थ तो आहे की त्याच्या मनासारखं होत नाही म्हणून दुःखी होतो. म्हणजे ही जी फळाची आसक्ती ती जर दूर गेली तर मग आनंद कुठे असतं? कर्म करतानाच आनंद असला पाहिजे की कोणाचं कार्य आहे? ईश्वराचं कार्य. लक्षात घ्या की हे प्रभू सत्य आहे. सोप्या म्हणजे प्रभूची सत्ता म्हणजेच ईश्वराच्या सत्तेने सगळं चाललेलं आहे. हा बोध सतत मुरला पाहिजे. त्याच्यामध्ये परमार्थपणा आणि प्रपंचपणा दोन्ही गोष्टी. परमार्थ का की तो बोध आत्मसात होण्यासाठी त्या ईश्वरत्वाचं स्मरण होणं, आणि प्रपंच काय की त्या बोधातून आपण जे जे कर्म सहजपणे आपल्याकडनं होतं किंवा जे जे करताना प्रभूच्या सत्तेने केलं एवढं नुसतं स्मरणातून अहंकार रहित जेव्हा कर्म होतं तेव्हा मनासारख्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, व्यवहारात तो आनंद होतो. म्हणून सतत मनात एकच राहिलं पाहिजे की तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या सत्ते. म्हणजे बघा कसं संत आपल्याला वळवतात सगळीकडे की तुझ्या सत्तेने वेद हे ज्ञान प्रकट होतं. कोणामुळे? ईश्वरी सत्ता आहे म्हणून. आणि सूर्याचं उगवणं मावळणं हे चालणं कशामुळे? त्याच्यामुळेच आहे. म्हणून तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचं स्वामी, वर्म हे जाणून शरण. तिथे शरणागत येते. अरे तुझ्यामुळे सगळं विश्व चाललंय. साधा विचार करा, एवढं मोठं ब्रह्मांड आहे, अनंत आकाशगंगा आहेत, अनंत सूर्यमालिका आहेत, अनंत सूर्य आहेत, ग्रह आहेत, उपग्रह आहेत, आणि एवढं सगळं ह्या अवकाशात असून सुद्धा प्रत्येकासाठी जी स्पेस मिळायला पाहिजे ती तिथे स्पेस पण आहे. प्रचंड आहे ब्रह्मांड. म्हटलं तर अगणित ग्रह तारे आहेत. कोणत्याही अंगाने त्यांना मर्यादेत धरता येत नाही. पण ही जी हे आहे ते कोणामुळे? तुझ्यामुळे. लक्षात घ्या. आता मी सूर्य निर्माण केला, मी तारे निर्माण केला असं कोणतरी कवी कल्पना करू शकतो, पण हा मी देह ह्या भावातून जो करत असेल तर ते बोलणं म्हणजे मूर्खपणाचं ठरतं. आहे ते सर्व ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. हा भाव तिथे सतत असला पाहिजे. आणि तो जर भाव असेल तर इथे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेव की संतांनी काय झालं? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या सत्ते.
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्मय जाणून शमे. वर्म काय? किंवा तुझी सत्ता सर्वत्र चालली आणि ती मान्य आहे बाबा, तुझ्यामुळे चाललंय. ही साधी गोष्ट. याच्यासाठी तू खूप अगरबत्ती लावली पाहिजे, दिवा लावला पाहिजे, हारतुरे घालता. इथे कुठेच हारतुरे घालायला जागाच नाही सांगितली. फक्त हे ईश्वराचं कार्य आहे. आपलं जीवन ही ईश्वरी कार्य आहे. आपण जे आपण ह्या ईश्वरी कार्याच्या भावामध्ये जे आपल्याकडनं कार्य होईल ते ईश्वराचं असल्यामुळे त्याबद्दल कसलंही दुःख नैराश्य प्राप्त होत नाही. तिथे सतत ईश्वरत्वाचं स्मरण असतं की तुझ्यामुळे चाललंय, तुझ्यामुळे चाललंय. म्हणून हे सतत स्मरण असलं पाहिजे की हे सर्व जीवन प्रभूच्या सत्तेने चाललेलं आहे आणि त्याच्या सत्तेने चाललंय, म्हणून जीवनात आनंद आहे. तिथे मी आणि माझं आणि मलाच हवं हा आग्रह जिथे येतो ना, ते दुःख असतं. पण जे मिळेल त्याचा, जे प्राप्त होईल त्याचा स्वीकार ज्याच्या करता येईल तो आनंदात राहतो. चांगला आहे, वाईट आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, त्यामुळे तो गुंतत नाही. तर फक्त सर्वांना एकदा जर बोध झाला आणि त्याच्यातून ते आनंदाने राहिलं तर आनंदाने येतो. म्हणून सर्व जे आहे ते तुझ्यामुळे चाललेलं आहे, म्हणजे परमेश्वरामुळे चाललेलं आहे किंवा ईश्वरी शक्तीमुळे चाललेलं आहे, हा सतत बोध असला पाहिजे. सतत हे सतत बोध राहण्यासाठीच विठ्ठल स्मरणाचा अभ्यास आहे ना, म्हणजेच विठ्ठल नामाचा भावाचा अनुभव सांगितलाय. म्हणजे भावस्मरण करायला सांगितलं. भाव असेल तर तिथे आनंद आहे, भाव नसेल तर तिथे अनिष्ट गोष्टी आपल्या वाटायला येतात, आपण दुःखी होतो. म्हणून हे सगळं जीवन ईश्वरामुळे चाललेलं आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. माझ्यामुळे नाही चाललं, माझ्यामुळे असं करतो मग घर चाललं नाही. प्रत्येकाचं जे पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर त्याची जी गोष्ट त्याला प्राप्त व्हावी ही ईश्वराची इच्छा आहे. म्हणजे ईश्वरी शक्ती म्हणतो आपण. त्या ईश्वरी शक्तीची इच्छा काय? जे ही जी सगळी रूप ही ईश्वराचीच म्हणजे परमेश्वराची आहेत आणि ही परमेश्वराची असल्यामुळे त्यांना अधिकाधिक सुख शांती समाधान प्राप्त झाली पाहिजे. लक्षात ठेवायचं ही सगळी रूप आहेत आणि सगळ्या रूपांचं आपल्याकडनं कौतुकच व्हावं. आपल्याकडनं त्यांच्याशी बोलायचं कसं? जिभेवरती जिलबी आणि डोक्यावरती बर्फ, म्हणजे थंड. काही लोकांना उगी राग असतो, छोट्या गोष्टी उगी राग होतात ना, त्यामुळे बर्फ थंड डोक्यावर ठेवता काय गारठा येईल ना, त्यामुळे शांतता राहते. आणि जिभेवर जिलबी ठेवली तर गोड बोलतील. म्हणजे गोड पण बोललं पाहिजे आणि मन शांत पण असलं पाहिजे. दोन्ही गोष्टी तिथे सत्कर्म होतं. सर्वांप्रती सद्भावना ज्या आपल्याकडे असतात की जगामध्ये सगळीकडे सद्भावनेचं महत्व आहे. लक्षात घ्या. जितक्या सद्भावना आपल्याकडे अंतःकरणापासून प्रकट होतील तितका शांती सुख समाधानी जीवन आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे सुख शांती समाधानासाठी खूप काहीतरी धडपड केली पाहिजे, धावपळ केली पाहिजे असं काही नाही. पण काही लोकांची सवय अशी असते की जे आहे त्यात ते सुखी नसतात, तर अधिक काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा. काही आहे गडगंज संपत्ती आहे, चांगले सुख समाधान, अगदी 4च माणसं राहतात घरात, काही खूप खर्च आहे बिर्च काही नाही, जे आहे त्याच्यात ते आनंदाने. पण माणूस तेवढ्यावर समाधानी असलं तर काय, त्याला अधिक काहीतरी हवं वाटतं. मग तो आणखी नवीन व्यवसाय शोधायला लागतो, तिथे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणतो की नवीन जागा कुठे विकत घ्यायचं म्हणतो. आणि हे करत असताना जर मनासारखं गोष्ट घडल्या नाही, एखाद्या वेळा फसला गेला व्यवहारात, त्याला काहीच म्हणजे पैसे फुकट गेले तर काय होतं, दुःखी होतं. म्हणून जेव्हा आपल्याला सगळं काही व्यवस्थित प्राप्त झालेलं आहे तेव्हा ती जी परिस्थिती ती शांतपणे आपल्याला अनुभवता आली पाहिजे. आणि त्यासाठी हे ईश्वराच्या सत्तेने चाललेला आहे हा बोध मात्र विसरता कामा नये. लक्षात ठेवा. मी करता म्हटलं की आपल्या वाटत दुःख येणारच. लक्षात ठेवा. म्हणून मी करता म्हणताना दुःख कसं येतं एक लक्षात घ्या. कसं असतं सांगतो की आपल्या घरी आपण समजा मांजर कुत्रा पाळत असतो, बरोबर. आता मांजर कुत्रा पाळल्यानंतर अगदी लळा लागतो, म्हणजे त्या मांजरा कुत्र्याला आपला लळा लागतो आणि आपल्याला त्या मांजरा कुत्र्याला लागतो. म्हणजे तिथे प्रेम निर्माण होतं दुसऱ्या बाजूने म्हणायचं.
आता हे जे प्रेम निर्माण होतं आणि ज्यावेळेला आपल्याला बाहेरगावी जायचं असतं मग आपल्याला वाईट वाटतं, अरे आता काय करायचं, त्याचं ह्या माझ्या बाळाचं काय होईल, कारण त्याला बाळच म्हटलं पाहिजे ना. त्याला कुत्रा मांजर म्हणणं आवडत नाही अशा वेळेला लोकांना, जे प्रेम करत त्यांना नाही आवडत. मग त्यांना चिंता लागते, काय होणार, कसं होणार, मी बाहेरगावी झाले, माझ्या बाळाचं कसं व्हायचं. तर त्यावेळेला माझं सांगणं एवढंच आहे, तू कोण करून देणारा, स्वतःला प्रश्न तू करतायस का. हे त्या बाळाला मिळतं, म्हणजे त्या प्राण्याला जे मिळतं हे त्याच्या पुण्याईमुळे मिळतं. तू फक्त त्या पुण्याईमुळे तुला हे करायला लावतं, ते पुण्याई तुला करायला लावतंय. म्हणून तुझ्यामुळे होतं म्हटलं तरी तू दुःखी होईल, मग मी करता म्हणता की दुःखी. हे परमेश्वराचं कार्य हे पुण्याईने चाललेलं असतं, ज्याच्या पुण्याई आहे म्हणून त्याला हे मिळतंय, आणि ती पुण्य त्यात तशीच असल्यामुळे त्याला अधिक मिळेल, अधिक आनंदात राहील तो. म्हणून तिथे तुला काळजी करू नकोस, तुझं एवढंच आहे ते ईश्वराचं कार्य आहे. सुंदर व्यवस्था करून दे, चांगल्या ठिकाणी ठेव, सगळं काळजी करून बघून ठेव, शहाणपण आहे ते सगळं करण्यासाठी. पण हे सगळं ईश्वराचं कार्य, माझ्यामुळे कोण सुखी दुःखी नाहीये. तर हे सगळ्या ईश्वरी सत्तेशी जो माणसं अनुकूल राहतात ते सुखी होतात. या ईश्वरी सत्तेच्या विरोधात प्रतिकूल राहण्याचा प्रयत्न करतात तर ते दुःखी होतात. मी साधी सुखदुःखाची जरी व्याख्या समजली तर आपल्या जीवनात आपण आनंदाने जीवन जगू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून सतत आनंदाने जगण्यासाठी मी नच करता ऐसे भावे ते कर्म कर्म संन्यास. म्हणजे जे मी नच करता, पण कोण आहे, ईश्वरच करताय, हा भावातून जे जे कर्म केलं तर कर्म संन्यासच आहे. म्हणजे इथे कर्माचा वाईट परिणाम मिळणारच नाही, लक्षात घ्या. म्हणून जे जे आपण ह्या स्मरणातून करण्याचा प्रयत्न करू तितका आनंदी आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि हा आनंद प्राप्त होण्यासाठी ही युक्ती आपल्याला वापरता आली पाहिजे. स्वतःकडे पहा आणि कोण आहेस हा विचार कर. ही शक्ती आहे. कुत्रा मांजर सगळीकडे पाहिलं तरी रूपाच्या अपेक्षेत कुत्रा मांजर म्हणतो आपण, पण स्वरूपाच्या अपेक्षेत तिथे सहजपणे एकत्वाचा बोध असतो आणि आनंदी आनंद असतो. म्हणून असा हा आनंदाचा झरा अनुभवण्यासाठी आपल्याला फक्त कर्तेपणाला बाजूला करता आलं पाहिजे आणि तिथे सतत ईश्वरी शक्तीचं कार्य आहे आणि त्या शक्तीमुळे सगळं चाललेलं आहे. या भावातून जीवन जगता आलं पाहिजे आणि असं जीवन सर्वांना आनंदाने जगता येऊ अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे तेवढ नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज